तंबाखू, गुटखा, खैनी, पान मसाला ही आपल्या देशाची भयंकर समस्या आहे. त्यांचं सेवन करणं तोंडाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. या पेशंटला जिभेचा कॅन्सर आहे आणि आम्हाला त्याचं स्वरयंत्र काढून टाकावं लागलं. आम्ही सर्व देवावर सोडले. रेखाच्या जिभेचा आणि जबड्याचा काही भाग आम्हाला काढून टाकावा लागला. तिच्या हाताच्या 2 बांगड्या विकल्या. तंबाखूनं कुटुंब विदीर्ण होतं. स्लीपमध्ये उभे असताना मला ही बाब निश्चित करायची आहे की माझ्याकडून हातातून झेल सुटणार नाही, कारण त्यामुळे माझ्या संघाला संपूर्ण सामना गमवावा लागेल. आपण सुद्धा धूम्रपान करून किंवा तंबाखू चघळून आपले आरोग्य हातातून सुटून देऊ नये, जेणेकरून आपणास आपला जीव गमवावा लागेल. हुशारीने वागा, तंबाखूपासून दूर राहा. तंबाखूला आपणास रनआउट करून देऊ नका. आपण चांगली बॅटिंग करीत असताना रनआउट होणे फार वाईट आहे. ही बाब आपल्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा आपल्या जोडीदाराच्या चुकीमुळे घडू शकते. तंबाखूमुळे आपले नुकसान होते. जेव्हा आपण धूम्रपान करीत असता तेव्हा आपल्या आजूबाजूची एखादी व्यक्ती धूम्रपान करीत असते. हुशारीने वागा, तंबाखूपासून दूर राहा, रनआउट होऊ नका. एक स्पोर्ट्समन म्हणून मला प्रत्येक भारतीयास आरोग्यही आणि धडधाकट बघण्यास आवडेल. तंबाखूमुळे आरोग्य आणि धडधाकटपणाची हानी होते. सर्व प्रकारांच्या तंबाखू या धोकादायक आणि घातक असतात. जर आपणच एक आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल तर तंबाखूपासून दूर राहा. मी तसे करतो आणि आपणही तसे करावे. चला आपण तंबाखू विरुद्ध भिंत उभी करूया. सेठ जी कुछ नहीं हुआ. काळजी नका करू, काही नाही होणार. आप लोग यहीं रुकिए, मैं आपको बात बताती हूँ. ये क्या हो गया जी पापा को? चिंता मत करो सोनी, सब ठीक हो जाएगा. पापा भी ठीक हो जाएंगे और सब ठीक हो जाएगा. रो मत, सब ठीक हो जाएगा. सोनी, पापा, सोनी, मेरे पास आओ. पापा, पापा, पापा आपको कुछ नहीं होगा पापा. नहीं सोनी, अब मेरे जाने का टाइम आ गया है. नहीं पापा, ऐसा मत कहिए. मना. हाँ पापा. मेरी बेटी सोनी को मैंने बहुत प्यार से पाला है. सेठ जी, तुम्ही सोनीची बिलकुल चिंता करू नका. तुम्हालाही काही होणार नाही. सर्व ठीक होईल. मना, बोलो सेठ जी. माझं काय जे आहे ते सगळं तुझ्या स्वाधीन केलेलं आहे. प्लीज पापा ऐसा मत कहिए.
माझं सगळं वैभव आणि सोनीला सांभाळायला तू सक्षम आहेस. पापा पापा सेठजी सेठजी सोनी चाय का क्या हुआ? हाँ ला रही हूँ. ये लीजिए आपकी चाय. लो. ऐसा कभी हुआ है क्या कि आप तैयार होके बैठे हो और आपकी चाय मिली नाही? 2 मिनिटही तुम्हाला उशीर झालेला चालत नाही. हे काय माहित नाही काय आम्हाला? देखो जिंदगी में डिसिप्लिन बहुत जरूरी है. हर काम कैसा समय पे होना चाहिए. हाँ जी मालूम है. आपका डिसिप्लिन देख के ही लोग अपनी घड़ी सेट करते हैं. मधुरा उठली का नाही पहा अजून. शाळेला उशीर होईल तिच्या. हो उठलीये ती आवरते. पहा. येतो मी. कुंदा अगं ए कुंदा मंदा नंदा काय चाललंय? काय चाललंय? गप्पा मारताय? किती वेळा सांगितलं तुम्हाला गप्पा मारू नका म्हणून? अरे शेठजी यायची वेळ झाली, आवरा लवकर. ए माझी आई ए काय करतेस? स्वच्छता स्वच्छता राखा. हे बघ इथं कचरा पडलाय. आवरा आवरा लवकर. शेठजी तुम्हाला काय बोलणार नाहीत, माझी खरडपट्टी करतील. हो पळा 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 पळा. शेठजी आलेत शेठजी. होय हा मग कुठं पळा? अहो कुठं पळा म्हणजे कामाला लागा. धरा. अरे काय झालं? हे काय ही बटन उलटी सुलटी? शेठजीने बघितलं का नाही? कपडे काढून मारतील. हे धर. तिकडे कुठे? इकडे इकडे हो साहेब हो तिकडे. आणि काय झालं? इकडे इकडे किचन इकडे आहे जावा. नमस्कार. राम राम. राम राम. सेठजी क्या मैनेजर, कितना गंदा करके रखा है रजिस्टर. नहीं वो सेठजी. क्या नहीं हो? हिसाब रजिस्टर एकदम साफ होने चाहिए. ध्यान रखा करो.
ये 5,000 रुपए वो माल वाले को दे देना। ठीक है। ये बाकी पैसा अपने होटल के खाते में बैंक में जमा कर दो। ठीक है। नमस्कार शेठ जी. नमस्कार. कैसे क्या चल रहा है? तुमच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक चालू आहे. ठीक है. दामो प्लेट उचल ही. ते नवा मूर्खा प्लेट इकडे. हे काय काय हे काय खालती वरती काय करून ठेवलंय? ते वय मॅनेजरने सांगितलं. काय सांगितलं मॅनेजरनी खालचं वर करायला? नाही ते काय झालं, वरचं खाली आणि खालचं काय बघा खालचं वर वरती. वरचं खाली? चालली प्लेट ठेवून दे. हो हल्ला. काय सुरू आहे? हे इथं काय कचरा करून ठेवलाय? व्यवस्थित कराय. व्यवस्थित साफ कर. तुमचं काय चाललंय ते बरोबर लाव. कसं ठेवलं? तू काय करतेस? चल मिक्स करते. व्यवस्थित कर. मधुरा, मधुरा. हाँ, जल्दी आई आ आले. बेटा, स्कूल का टाइम हो रहा है. आले ग. अगं तू डबा भरलास का? हा घे. ही पाण्याची बॉटल. हा. पाणी भरपूर पीत जा आणि टिफिन मधलं सगळं संपवून यायचं. मम्मी किती मस्त सुगंध येतोय ग. आली सुगंध. आधी गंधात येतो मग सुगंध येते. काय ग, जरा लवकर येत जा की. भाभी लवकरच आले की. लवकर आलीयस. आधी सगळं घर झाडून घे आणि मग भांडी घास. बर. हॉल मधलं तुम्हीच झाडलं का? हो झाडलं ना. तुझी वाट बघून बाहेरचं कुणीतरी येत जात असतं ना. आता नुसती मिरवत बसू नकोस. जा पटपट काम आवरून घे. मम्मी मी निघते. बाय. बाय बेटा. बाय. सांभाळून जा हा. नमस्कार सेठ. सेठजी, क्या हुआ? ही रिसिप्ट. बँकेत पैसे भरले मी. त्यांनी पासबुक काय भरून दिलं नाही कारण ते काहीतरी ते मशीन खराब आहे म्हणाले. अच्छा. आणि उद्या भरून देतो म्हणले. बरं ठीक आहे. मॅनेजर त्या किचनकडे जरा लक्ष ठेवत जा. किती घाण करून ठेवली आहे. अरे काम सांगत जा की. हां स्वच्छता राखा. ठीक आहे. मी आता घरून जेवण करून येतो. हां बरं. ए दामो आलो आलो. थांब. बोला बोला. याला खायला दे काही. अहो शेठजी कशाला रोज रोज याला खायला घालतायसा? आला तेव्हा कसा लुकडा होता आणि आता कसा गुबगुबीत झालाय बघा. असू दे. दे त्याला काहीतरी पोटभर खायला. जा जा तिकडे बस. जा बस. हे घे. हा आणि प्लेट इथेच ठेव नाहीतर घराकडे घेऊन जाशील. जाशील तिकडे कुठेतरी घेऊन. आणि काय पाहिजे आता? अरे 4 काय 8 आणून दे तू. खा माझं ना माझ्या बापाचं.
अरे वाह, बहुत बढ़िया खुशबू आ रही है. सुगंधा ती 2 भांडी आण आणि आम्हाला जेवायला वाढ. आणते. सेठ, लई दिस झालं. तुम्हाला एक विचारेन म्हणते. आता काय विचारायचंय तुला? अरे पहिले मीच तुला विचारतो, सुगंधा, काय? आज कोणता परफ्यूम मारून आलीस? चंदन. चंदन? अच्छा हा. अच्छा है. बोलो, क्या पूछना था? सेठ, हाँ. तुमचं हॉटेल आहे 1 नंबर आणि तुम्ही तिथेच असता. हो. आणि मग तिकडं न जेवता घरी काय येतं जेवायला? कसं आहे सुगंधा, माहिती आहे, मी लहानाचा मोठा हॉटेलमध्ये झालो. हिच्या वडिलांनी मला वाढवलं आणि हिचा हात माझ्या हातात दिला. सोनीच्या हातचं जेवण खाल्ल्यापासून बाहेरच्या कोणत्याच जेवणात चवच येत नाही. तू एक बात बताओ, मेरी सोनी के हाथों में जादू है. चलिए आप भी ना. अच्छा हो जाने दे. मी काय म्हणतो, बहुत दिन से अपन मौसी के यहाँ गए नहीं. हाँ. वहाँ चलते हैं, मौसी का हाल जानते हैं. मैं भी आपको वही बताने वाली थी. कल चलते हैं. ठीक है. चलो, बरेच दिवस झाले आलो. अरे सोनी, तुम और मन्ना जी भी साथ में? क्या बात है. या आइए, अंदर आइए. चलो. अच्छा हुआ आप दोनों साथ आए. म्हटलं मावशीला सुखद धक्का द्यावा. और मौसी, आपके मनपसंद लड्डू. अरे इसकी क्या जरूरत थी? इसकी क्या जरूरत थी, दिन में 100 बार याद कर चुकी है ये, अरे इसलिए लेके आया. आप लोग आ गए, मुझे सब कुछ मिल गया. मधुरा को साथ क्यों नहीं लाए? नहीं मौसी, मधुरा स्कूल गई है. आप लोग आराम से बैठिए, मैं आपके लिए पानी लेके आती हूँ. ठीक है. बसा. मन्ना जी, एक सच बात बोलू? पूछिए. सोनीच्या वडिलांनी सोनीचं लग्न तुमच्याशी लावून देण्याचा जो काही निर्णय घेतला ना, त्यांच्या आयुष्यातला एक फार चांगला निर्णय होता तो. सोनं झालं आमच्या मुलीच्या आयुष्याचं. खूप खूप सुखात ठेवलंय तुम्ही आमच्या सोनीला. माझं कर्तव्य आहे ना, तेच केलं मावशी. अजून काय केलं नवीन सांग. मी तुला सांगतो, माझा सेठ खूप भला माणूस. त्यांनी माझ्यासाठी काय नाही केलं. हॉटेल दिलं, सोनीचा हात त्यांनी माझ्या हातात दिला, सर्व दिलं. त्याच्या समोर मी काय करतो ते काहीच नाही. बरोबर. मावशी मला हे सारखे म्हणत असतात की मावशीला आपल्या घरी कायमचं राहायला बोलव. हमारे रहते हुए तुम यहाँ अकेली रहती हो ना, यह हमें बिल्कुल अच्छा नहीं लगता. अगं काय, तुमच्या छोट्याशा सुखी संसारात उगाच कशाला माझी लुडबुड. जोपर्यंत माझे हातपाय चालताय तोपर्यंत चालू दे. जेव्हा माझे हातपाय थकतील तेव्हा तुम्हीच बघायचंय मला. बघणार ना? हा मावशी. मला तरी कोण आहे तुमच्याशिवाय? ते खरंच, तुझ्याशिवाय कोणा वडील झाला मला. ठीक आहे, तुम्ही दोघं बसा बोलत, मी चहा घेऊन येते. अगं चहा तर घेऊच, पण यांना तुझ्या हातची मस्त दाल बाटी खायची आहे. अरे वा. हाँ मौसी, बहुत दिन हो गए आपके हाथ की दाल बाटी खाए. हो, करते ना. ये हुई ना बात. चल तयारी करूया. चल.
का रास्ता है, चलते चलते। चलो खाना बहुत हो गया। हाँ। चलो पैदल ही जाएंगे, खाना भी हजम हो जाएगा, है ना? ओ शेठ जी काय झालं? क्या हुआ? हाँ? ठीक तो हो ना आप? अरे चोट आई है, खून भी आया है। नहीं यार, चला चला तिकडे बसा. ऐसे कैसे गिर गए आप? क्या मालूम कैसे फिसल गया, क्या आ गया पाँव में, फिसल गया। तो जरा संभल कर चलना चाहिए ना। चलिए अभी डॉक्टर के पास चलते हैं। चलो। ऑटो। चलिए आइए। इंजेक्शन दिलेलं आहे, औषध लिहून देतो. बसा. अरे हाथ मत लगाओ अभी. अरे मेडिकल मधून घ्या, 2 प्रकारचे आहेत. सकाळी एक एक, रात्री झोपताना एक एक. डॉक्टर साहब, इसकी क्या ज़रूरत थी? थोड़ा सा हल्दी लगा देते, घर जाते ही ठीक हो जाता. अहो रक्त आलंय, जखम हो गई है ना. जखम छोटीशी जरी असली तर काही वेळा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. शिवाय रात्री जर वेदना व्हायला लागल्या तर झोप येणार नाही, म्हणून औषधं घ्यावे लागतात. ठीक है. जखम किरकोळ आहे, 2 दिवसात बरी होईल. अच्छा अच्छा डॉक्टर साहब, हम चलते हैं. आते डॉक्टर साहब. नमस्ते. नमस्कार. हे घ्या औषधं खा. ठेव तिथं, नंतर खातो मी. मी नाही ठेवणार. तुम्ही या गोळ्या माझ्या समोरच खायच्या. अरे काय दादागिरी आहे. होय, ही दादागिरीच आहे. तुम्ही कसं, मी आजारी असताना मला दादागिरी करून गोळ्या खायला लावायचा. अगं मला काय नाही झालं. थोडं खर्चटेलं दिसतंय ना, हे आपोआप बरं होऊन जाईल. तुम्ही मला हे काहीच सांगायचं तू नाही. माझं ऐकत जा, ते बरं होऊन जाईल. नको देऊ मला ह्या गोळ्या. तुम्ही माझं ऐका. ह्या गोळ्या माझ्या समोर खायच्या म्हणजे खायच्या. चला शाण्या बाळासारखं नाक बंद करा. चला पाणी प्या. चला लवकर लवकर तोंड उघडा. झालं एकदाचं समाधान. दिली गोळी. झालं समाधान. आता कसं वाटतंय? कडू वाटतंय ना? तुम्ही मला किती जबरदस्तीनं औषध पाजायचा, ते सुद्धा मला कडू लागायचं. आता कळलं ना? पण पप्पा, तुम्ही असे कसे पडला? अरे वो मैं चलते चलते फिसल गया. अगं दुनियेला सरळ चालायला शिकवणारे हे स्वतः ठेच लागून पडले. पण काय हो, इतक्या चांगल्या रस्त्यावरून तुम्ही असे कसे काय पडलात? असं काही नसतं. सरळ मार्गी चालणारा सुद्धा कधी कधी पडतो, धडपडतो. अगं पण सोनी, माझ्या पायात काहीतरी अडकलं आणि मी पडलो. काय अडकलं माहित नाही, पण अडकलं पक्क आणि मी पडलो. अहो पप्पा, तुमचेच पाय तुमच्याच पायात अडकून तुम्ही पडले असणार. आणि चला आता बघू, शाण्या बाळासारखं आज झोपायला चला. खूप शाणं बाळ आहे ना. चला आता झोपायला. चला आता, खूप उशीर झालाय. चला.
चोर 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 एजी एजी उठो। क्यों चिल्ला रहे हो? क्या हुआ? आप ऐसे क्यों सोए हो पैर ऊपर करके? कहाँ, ठीक से तो सोया था। मुझे कुछ अजीब लग रहा है। सपने देखना बंद कर और अच्छे से सो जा। नहीं जी, मुझे कुछ नहीं हुआ है। आप ठीक तो है ना? मैं एकदम ठीक हूँ, देख। ठीक हूँ कि नहीं? सो जा बेटा। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। चोर 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 एजी एजी उठो। ऐसे क्यों सोए हो मुर्गा बन के? अरे मेरे पैरों में बहुत दर्द है. असं मी झोपलो ना तर माझ्या पायाला मस्त आराम मिळते. पण असे विचित्र ओरडलात का? कोण? मी ओरडलो? ओरडलं नाही, आळस दिला, आळस. अहो याला आळस देणं म्हणत नाही, असं जंगलातला टार्झन ओरडतो. मला तर बाई तुमचं काही कळेच ना. जे कळत नाही त्याच्याबद्दल विचार करत नको जाऊ. जा माझ्यासाठी चहा. एजी हाँ. एजी उठो. चलो जल्दी ब्रश करो, मैं चाय देती हूँ. चलो उठो. या बाईचं मला काही कळत नाही. अरे देवा. अहो हे काय करताय? बोटाने काय दात घासताय? ब्रश नाही का घ्यायचा? ब्रशनी दाट पडतं सोनी. अहो कालपर्यंत तुम्ही ब्रशनेच दात घासत होतात. दाट नेहमी बोटाने घासायला पाहिजे, म्हणजे हिरड्या मजबूत राहतात. आयुष्यभर आपली बत्तीशी टिकून राहते. मला ना तुमचं तर काही कळतच नाहीये. तुम्हाला ना काय करायचं ते करा. हे घे ब्रश कर आणि पटकन ये. आवरा पटकन दोघं. काय बाप्पा. दे चहा दे. अहो इथे काय बसलात? बाहेर बैठकीत बसा, मी चहा आणते. तिथं काय आणि इथं काय?
आज चहा इथंच पिणार. अहो असं काय करताय? नेहमी तुम्ही बैठकीत बसूनच चहा घेता ना? दे चहा दे. जख्म दुखती है क्या? और कुछ तकलीफ हो रही है आपको? अहो बिस्किट? झाला माझा चहा. काय झालं यांना काय कळतच नाहीये मला. मम्मी चहा दे ग. देते. तू ब्रश केलं का ग? हो केला. मम्मी काय झालं? तू पप्पांना काय बोलली होतीस? अगं तुझे पप्पा ना कालपासून काहीतरी वेगळेच वागतायत. त्यांनी सकाळी ब्रश नाही केला म्हणून असं बोलतेस का? तसं नाही ग. चहा घे, डब्यात बिस्किट्स आहेत ते पण घे. अहो झाली की नाही आंघोळ तुमची? काय करता इतका वेळ? झाली का आंघोळ? काय माहिती काय करताय इतका वेळ आतमध्ये. अहो किती उशीर झालाय आंघोळ करताय? मधुरालाही उशीर होतोय, तिलाही शाळेत जायचंय. अहो अरे देवा, अजून तुमची आंघोळ व्हायची आहे? आणि हे काय आंघोळीच्या पाण्यात पाय का घालून बसलाय तुम्ही? चला काढा ते पाय बाहेर. काय हे? काढा पटकन. तुम्ही पण ना? चला आवरा पटकन. घ्या चला पटपट आंघोळ करा. घ्या ना हे. मधुरा मधुरा. मधुरा मधुरा. काय ग मम्मी, पप्पाने किती उशीर लावला? मला आवरायचं काय होतं ना. करणार पाहिजे असंच आहे. मधुरा ये लो कपडे नहा कर आजा. काय झालंय यांना? असे का वागतायत हे? सोनी कपडे. आणते. सोनी जल्दी आया करो. अहो आज झालंय काय तुम्हाला? काय झालं? तुम्ही अंडरपॅन्ट घातलीच नाही. हे काय? आले ग. मगाशी अंडरपॅन्ट घातली होती मी, काय कळत नाही. आली सुगंधा आली. सुगंधा आज कोणता परफ्यूम मारून आली? चमेली. चमेली कहाँ चली? मैं किचन में चली. चमेली.
अहो कसले ते घाणेरडे फोटो बघत बसलायत. ठेवा ते बाजूला आणि चला आतमध्ये नाश्ता करून घ्या. चला मी निघतो नाश्ता करून. तुम्ही कुठेही जाणार नाही. माझं आवरलं की आपण डॉक्टरकडे जायचंय. आता आणि पुन्हा डॉक्टरकडे कशाला? तुला काय बरं नाही वाटतंय? अहो मला नाही. चला. चलो. नमस्ते डॉक्टर साहेब. या बसा. काय म्हणताय? अहो काल रात्रीपासून माझ्या पत्नीची तब्येत बिघडली. हं? काय भास व्हायला लागली तिला. डोकं फिरलंय तिचं. अहो बसा. डॉक्टर साहेब मला आधी हे सांगा, काल जी तुम्ही औषधं दिली आहेत ती कोणत्या आजारावरची आहे? कोणती म्हणजे जखम बरी होण्याची? अहो पण रात्रीपासून यांच्या वागण्यात फार फरक पडलाय. म्हणजे काल रात्री हे चक्क पाय वरती करून झोपले होते. असा तिला भास झाला. एक काम करा, आहेत ती औषधं चालू ठेवा. मी आणखी एक गोळी लिहून देतो, तीही त्यांना द्या. त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली की बरं वाटायला लागेल. काही काळजी करू नका. थँक्यू डॉक्टर साहेब. ए जी चलो. चला चला तर चला. घेतले औषध तुझे? हो घेतली. चला आता. हो बहुतेक हा डॉक्टर पागल होणार. तुझा अभ्यास कसा चाललाय? पप्पा, मम्मी असं म्हणत होती की तुम्ही आजकाल असे विचित्र वागता, पण मला असं काही वाटत नाही. तुला नाही वाटत ना, तर झालं मग. पप्पा, हा तुम्ही म्हणलं होतात की मला एक नवीन ड्रेस घेऊन देईन म्हणून. तो कधी घेणार? घेऊन देणार. ज्या दिवशी तुझ्या शाळेला सुट्टी राहील त्या दिवशी आपण मार्केटमध्ये जाऊ आणि मस्त 4-5 ड्रेस खरेदी करू. खरंच? हा प्रॉमिस? प्रॉमिस. थँक्यू पप्पा. शहाणं माझं बाळ. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला निघालात वाटतं. अय्या सेट, पगडी, जॅकेट लय मस्त दिसतंय बघा. डिट्टो मोठ्या सेट वाणी. दिसतो का नाही मोठ्या सेटवानी? सुगंधा, आज कोणता परफ्यूम मारून आलीस? मोगरा. ला थोड़ा इधर भी छिड़का दे.
मोगरा वाह. नमस्कार शेठजी. आज काही शेठजींचं वेगळंच दिसतंय. पगडी, धोती, जॅकेट, काही बोललेही नाही. चल, डोकं फिरलं वाटतं यांचं. पप्पांना काय झालंय काय माहिती. दिसतायत. मला सांगशील ना? हो हा घे टिफिन आणि ही बॉटल. ठीक आहे. मधुरा, तुझे पप्पा कुठे आहेत? मम्मी, आज पप्पा की नाही बाबूजींची धोती, पगडी आणि जॅकेट घालून बाहेर गेले. काय? वा, काय सुंदर फोडणीचा वास येतोय. हे काय, भाजीला फोडणी आणि मुलीच्या अंगावर ओढणी असलीच पाहिजे. हे घे, नेहमी ओढणी घालत जा. जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो. नमस्कार शेठजी. अरे मन्ना शीट आहे काय? होय तेच ते. मग आपले शेठजी असे कुठे चाललेत राव? जरा स्क्रू ढिला झालाय वाटतं. तू काही दिलं नाही, मी काही घेतलं नाही, पण एक गोष्ट सांगतोय ती नीट ध्यानामध्ये धरून ठेव. तुझं दिस लई कष्टामध्ये गेलं, तुझ्या माग लई याप लागलं, पण तू कधी डगमगला नाही. खरं का खोट? हात घालीन तिथं सोनं काढीन, लात मारीन तिथं पाणी काढीन, अशी तुझ्यामध्ये ताकद आहे, पण तुझ्या हातामध्ये पैसा राहत नाही. खरं का खोट? हो हो, खरंच. बायको तुझी पुण्यवान आहे, तिच्या हाताला सतीचं वाण आहे. 4 माणसांचा स्वयंपाक केला तर 10 माणसं जेवून उठतील, असा तिच्या हाताला गुण आहे. खरं का खोट? एकदम बरोबर. पण महाराज, 2 वर्ष झाली धडपडतोय, पण मुलीचं लग्न काही ठरेना. होय होय, बघा की काहीतरी जुळतंय का. अरे रे 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 रे. शेठजी नमस्ते. शेठजी नमस्ते. राम राम. यांचं ऐकत बसलात ना तुम्ही, तर तुमच्या मुलीचं लग्न 2 वर्षात होणार नाही. घरी जा, घरी मुलीला पाहायला पाहुणे आले आहेत. जा लवकर. चल चल चला जाऊ. जाऊ आपण. अरे 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 माझी दक्षिणा, अरे माझी दक्षिणा, अरे माझी दक्षिणा. का उदास बसलात बाबा? काय सांगू बाबा, पोरगा दवाखान्यात ऍडमिट आहे, डोक्यात ताप गेलाय, त्यामुळे घास जात नाही. डॉक्टर म्हणतात काहीच सांगता येत नाही, कळत नाही काय करावं ते. चिंता नको करू. तुझं, तुझ्या पोराचं, तुझ्या फॅमिलीचं, सगळ्यांचं भलं होईल. हा, मग काय करू मी? तू आता असं कर, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये 5 डझन केळी,
त्या मुलाच्या नावानं वाटून दे. हो वाटतो जी. तसं झालं तर आणखी बरं होईल. हा असं कर, तुझं सगळं भलं होईल. हा हा ठीक आहे. ओ साळूत घ्या साळूत, साळूत घ्या साळूत, साळूत आलं साळूत. ओ दादा साळूत घ्यायचं का? नाही नाही. ओ ताई साळूत घेता का? कशी दिली आहे? कशी दिली? 40ला एक. 40ला जोडी देता? अहो ताई आमची खरेदी तर आहे का तेवढी? 40ला जोडी द्या, नाही तर नको. 70ला घ्या. नको नको अहो 70ला नको घ्या की. नको 40ला जोडी देता तर अहो द्या. ताई 70ला घ्या की. काय बाय गाव आहे, सकाळपासून हिंडले तर एक झाडू बी जाईना, भोनी सुद्धा होईना. शेवंता, काय शेवंता, काय विचार करतेस? आता का बाय, माझं नाव तुम्हाला कसं माहित? मुझे सब कुछ मालूम है. तुम्हाला सगळं माहितीये? सेठजी माझा धंदा का होईना ते सांगा की मला. तेरा सब अच्छा होगा. आ मेरे गले लग जा. ए बाबा, या आडवीत लागलाय का काय तुला? येड लागल तुला माल विकून झाल्यावर. चांगल्या घरचा माणूस माणूस आहे का काय आहे? कसं दिलो? 40ला एक. 2 झाडू द्या की. हे घ्या. हा कशा दिली हो? 40ला एक. द्या एक. हे घ्या. अगं बाय, कमालच झाली की या शेटजीची. वसईची केळी, केळी घ्या केळी, 40 रुपये डझन. वसईची केळी, केळी घ्या केळी, कशी दिली? 40 रुपये डझन. अहो सोन्याचे आहेत का काय? अहो भाऊ हे? घ्या की. केळी घ्या केळी, वसईची केळी, केळी घ्या केळी, वसईची केळी. अगं ये शेवंते. अगं छबे, इथे बसलेस वय? वय काय ग, तुझी पाठी लवकरच रिकामी झालेली दिसते. गाव लाभलेलं दिसतंय. माझं बघ एक बी केळं नाही विकलं गेलं. काय केलंस ग, सांग की मला पण. म्या काही नाही केलं. रस्त्यात जाताना मला एक शेटजी भेटला, त्यानंच आशीर्वाद दिला म्हणायचा. कान इकडं कर, सांगते तुला. हा वय खरंच, त्या शेटजीने मला मिठी मारली आणि बघता बघता माझा सगळा माल संपला, ते बी डबल फायद्यात. वय कुठे भेटेल ग तो? चल दाखवते. आशीर्वाद द्या. कसला आशीर्वाद पाहिजे तुला? मला पण शेठजी आशीर्वाद द्या. माझी समधी केळं तशीच आहेत. 4 दिवस झालं माल खपला नाही. समधी केळं पिकून सडून जातील. वय तिला आशीर्वाद द्या. म्या मगाशी तुम्हाला लई वाईट वाईट बोलली. तू वाईट बोललीस मला मगाशी. मला माफ करा. तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्यावर. वय वय ठीक है. आजा छबू लग जा गले. कल्याण हो.
मॅनेजर काय? ते शेठजी कसे अजून आले नाहीत? अरे तुला काय करायचं आहे? तुझं तू काम कर ना. अहो जरा पैसे हवे ते ॲडव्हान्स 500 रुपये द्या की. काय ऍडव्हान्स? हो, अरे परवाच तर पगार घेतलाय, 8 दिवस तरी झाले का? मदत करा जरा, घरात अडचण झाली बघा. जा, लय शहाणा आहेस. एक काम कर, ती प्लेट ठेव. नमस्कार शेठजी. नमस्कार. आज मन्ना शेठ काही वेगळे दिसत आहे. आलं शेठजी, जरा तुम्हीच सांगा. काय समजावून त्याला सांगा? ॲडव्हान्स हवा होता. ॲडव्हान्स? हां, नो ॲडव्हान्स, फुल पगार. मॅनेजर पैसे लेके आओ. लाओ पैसे दो. हे घे तुझा पगार. धन्यवाद. मॅनेजर हा तुझा पगार. शेठजी, आणि हा सगळ्यांचा पगार करून द्या. कुंदा, मंदा, नंदा, चंदा, हे घ्या, सगळ्यांना पगार द्या. मैं हूँ इस होटल का सेठ, नाम है मेरा मन्ना सेठ. सेठ आले सेठ. नमस्कार हो मन्ना सेठ. नमस्कार. सेठ काय घेतात का विचार? सेठ घेता का थोडी? क्या है? लाओ. अमृत आहे अमृत. पिलाओ. घ्या. अरे कशाला देताय त्यांना? खराब गोष्ट आहे ती. कौन कहता है ये खराब है? कौन कहता है ये खराब है? अरे ये तो शराब है. ना तो इसमें खराबी है, ना ही हम शराबी है. शेरनं आपली बाटली नेली. जाऊ दे रे. अरे कौन कहता है ये रम है? इसमें तो बड़ा दम है. जो पीता है ये रम, दुनिया के आगे उसकी 2 कदम. अरे रे सेठ जी, बताइए सेठ जी, ये बोतल किसकी? कोई कहता है ये उसकी है, हाँ. कोई कहता है ये इसकी है. ओ. अरे ये तो इम्पोर्टेड विस्की है. इसको पी के बाइक चलाना बड़ा रिस्की है. चल जा. चढ़ गई है. सेठची हस बुडबुड आहे. सोने, 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 अरे दरवाजा उघड. क्या आप शराब पीकर आए हो? शराब, रम, विस्की, वाइन पी के आया हूँ. वाइन? वाइन?
वाइन कौन कहता है ये वाइन है? ये तो एकदम फाइन है, चेहरे पे आता सनशाइन है, तू तो मेरे लिए ऑनलाइन है। वाइन विस्की सनशाइन क्या हुआ है? वाइन वाइन तंबाखू, गुटखा, खैनी, पान मसाला ही आपल्या देशाची भयंकर समस्या आहे. त्यांचं सेवन करणं तोंडाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. या पेशंटला जिभेचा कॅन्सर आहे आणि आम्हाला त्याचं स्वरयंत्र काढून टाकावं लागलं. आम्ही सर्व देवावर सोडले. रेखाच्या जिभेचा आणि जबड्याचा काही भाग आम्हाला काढून टाकावा लागला. तिच्या हाताच्या 2 बागड्या विकल्या. तंबाखूनं कुटुंब विदीर्ण होतं. स्लीपमध्ये उभे असताना मला ही बाब निश्चित करायची आहे की माझ्याकडून हातातून झेल सुटणार नाही, कारण त्यामुळे माझ्या संघाला संपूर्ण सामना गमवावा लागेल. आपण सुद्धा धूम्रपान करून किंवा तंबाखू चघळून आपले आरोग्य हातातून सुटून देऊ नये, जेणेकरून आपणास आपला जीव गमवावा लागेल. हुशारीने वागा, तंबाखूपासून दूर राहा. तंबाखूला आपणास रनआउट करून देऊ नका. आपण चांगली बॅटिंग करीत असताना रनआउट होणे फार वाईट आहे. ही बाब आपल्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा आपल्या जोडीदाराच्या चुकीमुळे घडू शकते. तंबाखूमुळे आपले नुकसान होते. जेव्हा आपण धूम्रपान करीत असता तेव्हा आपल्या आजूबाजूची एखादी व्यक्ती धूम्रपान करीत असते. हुशारीने वागा, तंबाखूपासून दूर राहा. रनआउट होऊ नका. एक स्पोर्ट्समन म्हणून मला प्रत्येक भारतीयास आरोग्यही आणि धडधाकट बघण्यास आवडेल. तंबाखूमुळे आरोग्य आणि धडधाकटपणाची हानी होते. सर्व प्रकारांच्या तंबाखू या धोकादायक आणि घातक असतात. जर आपणच एक आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल तर तंबाखूपासून दूर राहा. मी तसे करतो आणि आपणही तसे करावे. चला आपण तंबाखू विरुद्ध भिंत उभी करूया. हेलो, मैं सोनी बोल रही हूँ मौसी. हाँ सोनी बेटा, बोलो कैसी हो? मौसी, तू 4-5 दिवसासाठी इथे राहायला येतेस का? 4 दिवस? क्यों? अगं काय झालं? तुझ्याकडून येताना परवाही ठेच लागून पडले. काय? कहीं लगा तो नहीं ना उनको? थोडस खर्चटलं होतं, पण त्या दिवशी रात्रीपासून काहीतरी विचित्रच वागायला लागले ते. बापरे. काल तर कहरच केला. पप्पांची पगडी आणि धोती घालून काल गावभर फिरत होते. अरे देवा, मेरे को तो समझ में नहीं आ रहा है मौसी, तुम जल्दी आ जाओ, बहुत टेंशन हो रही है. सोनी बेटा, अरे तू रो मत. हे बघ, मी सकाळच्या गाडीने लगेच निघून येते. ठीक है. तू रडू नको आधी. अच्छा ठीक आहे, मी फोन ठेवते आता. हो हो, मी येते, सकाळी येते. नमस्कार.
नमस्ते. शेठजी आहेत का? काय काम आहे? त्यांनाच भेटायचं होतं. आहेत ना आतमध्ये ते, जा. हा हा. नमस्कार सेठजी. नमस्कार शेठजी. काल तुम्ही सांगितलं तसंच झालं. आम्ही काल घरी गेलो, लगेचच पाहुणे बघायला आले मुलीला. त्यांना हे स्थळ पसंत पडलं आणि ते लगेचच ठरवून गेले. खूप खूप आभार तुमचे. आभार कसले? लावून टाका तिचं लग्न. माझ्याकडे कशाला आलात? जा लवकर. नमस्कार. येतो आम्ही. चल चल निघूयात लवकर. हो, घरी पण सगळी आवरावर करायची असेल ना. हा चल चल. नमस्कार. नमस्ते. शेठजी आहेत का? हो, आहेत ना आतमध्ये. त्यांच्या आशीर्वादानेच माझा मुलगा वाचला. काय चाललंय? काय करतो? देव आहे का मी? कशाला माझ्या पाया पडतो? नाही घेतून इधर आओ बालक. इधर आओ. मुंह खोलो. मुंह खोलो पूरा. निकलो. शेठजी आहेत का घरात? हो आहेत, पण केळी नकोत. मी आज केळी विकायला नाही आली. आज मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले. आशीर्वाद घ्यायला? आशीर्वाद घ्यायला ते कुठले देव अवतारी आहेत की कुठले स्वामी? अहो, काल त्यांनी मला मिठी मारली आणि माझा सगळा माल खपला. काय? मिठी मारली? हो मग आज पण काय मिठी मारायला आलीयस? हो. होय काय म्हणतेस? चल इथून. काय बाई? अरे देवा. मौसी, अच्छा हुआ मौसी तुम आ गई. बहुत टेंशन आया है. दे दो बैग. अगं तू बोलवलंस आणि मी लगेच निघून आले. अच्छा हुआ. काही काळजी करू नकोस. चल सच में. बैग दो. अगर रहने दे. क्या मैं बुढ़ी हो गई क्या? चल. आप भी ना मौसी. हाँ, मैं बात करती हूँ ना. अरे मौसी, आप कैसे आना हुआ? सोनी ने फोन किया था कल रात को. येऊन जा म्हणाली. तुमची तब्येत कशी आहे आता? माझी तब्येत हाँ? मैं एकदम ठीक, टनटनीत. क्यों सोनी, ठीक हूं ना मैं? हाँ देखो. हाँ बिल्कुल ठीक हो. चलो मौसी अंदर चलते हैं. पहले चाय नाश्ता कर लो, बाद में बातें करेंगे. चलो चलो अंदर चलो. पहले रख दो बैग. आओ अंदर. सुगंधा. हाँ भाभी. जरा चहा टाक ग. नानी माँ. अरे मेरा बच्चा, कैसी हो बेटा? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी मस्त. आणि स्कूल आहे की नाही आज तुझी? जाणार आहे ना, आता आवरून निघणार. तू राहणार आहेस ना? हो हो, चांगली 4-5 दिवस राहणार आहे. तू स्कूलला जाऊन ये, मग संध्याकाळी आपण खूप गप्पा मारूया. ठीक आहे, बाय. बाय. सोनी, काय झालं? इतना इमरजेंसी में कॉल करके क्यों बुलाया? तू अभी फ्रेश हो मौसी, बाद में बात करते हैं. ठीक है. भाभी सुनो ना. भाभी, माझं एक काम होतं. काय? मला ना तुमची एखादी जुनी साडी द्या ना. अगं परवाच तर दिली होती. भाभी 7-8 महिने झाले. लई चीर्ण झालीये ती. आणि ना आउट ऑफ फॅशन सुद्धा झाली. आली मोठी फॅशन वाली. तुझी साडी काल धुवून टाकली आहेस ना, ती घेऊन जा. अय्या, काल कोणती साडी धुवून टाकली? अय्या, ती साडी. वाव. हे सगळं असं आहे तर
सोनी, मुझे तो ये सब अजीब लग रहा है. मुझे एक बता, मन्ना जी जहाँ पर गिर गए थे वहाँ पे कुछ था क्या? काही नव्हतं ग. नीट आठवून सांग. मौसी, तसं काही नव्हतं ग. एक कापडाचा तुकडा होता, त्यातच त्यांचा पाय अडकला आणि ते पडले. कापडाचा तुकडा? हो. पिवळ्या रंगाचा होता का? आणि त्याला 7 गाठी होत्या? कापडाचा तुकडा पिवळाच होता. गाठीही होत्या, पण त्या 7 होत्या की 8 होत्या हे काय मोजायची वेळ होती का मौसी? अगं ते त्यांच्या बोटात अडकलं होतं, मग मी काढून फेकून दिलं. नक्कीच ते सुटर असणार. सोनी, मन्नाजी सुटरात अडकलेत. मौसी, तुझं आपलं काहीतरी वेगळंच असतं, काहीतरी अंधश्रद्धा. कसलं सुटर आणि कसलं काय. हे बघ, तू थोडा वेळ आराम कर, मी जरा डॉक्टरांकडे जाऊन येते. नमस्कार भाभी. नमस्कार. काय म्हणतोय पेशंट? कशी आहे जखम त्यांची? डॉक्टर साहेब, जखमेचं काहीच नाही, ती बरी झालीये. पण शेठजी आजकाल खूप विचित्र आणि विक्षिप्त वागायला लागलेत. खरं तर त्यांना विश्रांतीची फार गरज आहे. त्यांची झोप वगैरे व्यवस्थित होते का? हा, विश्रांती ते पुरेशी घेतात आणि झोपही व्यवस्थित होते. आजकाल तर पूर्वीपेक्षा जास्त झोपतात ते. मग विचित्र आणि विक्षिप्त म्हणजे नेमकं कसं वागतात? अहो, नेहमी शिस्तबद्ध राहणारे ते, व्यवस्थित बोलणारे ते आजकाल कुणाची टिंगलटवाळी करतच बोलत असतात. त्यांच्या नेहमीच्या वागण्यात खूप बदल झालाय. एक काम करा, डॉक्टर प्रभुणे म्हणून न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांना मी चिठ्ठी देतो, त्यांना भेटा. ठीक आहे. आणि मी त्यांना फोनही करतो. ठीक आहे डॉक्टर. हे घ्या, भेटा त्यांना. थँक्यू डॉक्टर साहेब, थँक्यू. वा सोनी, सुगंधा, सुगंधा. अगं बाई गो, काय हो, काय चाललंय हे? तू कुठं आली इकडनं? तू या साडीत नाहीस? अहो, ती साडी माझी आहे, पण ती नेसली सुगंधाने. मला वाटलं तूच आहेस. आणि काय ग, यांना तर कळत नाही, तुलाही काही अक्कल नाही का? त्यांनी आली मोठी शाडी, चालली. सोनी, आपली साडी कोणाला अशी देत नको जाऊस. पाहिला कसा रॉंग नंबर लागला? रॉंग नंबर काय? शेठजी, नमस्ते. नमस्कार. काय पुष्पा, अंगण झाडतेस? होय. छान, स्वच्छता राखायला हवी. घरासमोरचं अंगण आणि माणसाचं ढुंगण नेहमी स्वच्छ असायला हवं. इकडे आले. आज तुझ्या खात्यावर जे पैसे जमा होणार आहेत ते तसेच ठेव, कोणाला सांगू नकोस, लक्षात ठेव. शेठजी, काल 15 झाला होता, परत मागे 7व्या घरात झालेला आहे. पण परत एकदा हे टर्न येईन असं काय वाटत नाही बघ. हे बघ, हे असं तिरप्या रेषेत सेमच झालंय. पण हे तिसरा टर्न देईल काय? झालं का स्टेटमेंट? कसलं स्टेटमेंट? काही दावतं काय सापडतं काय याच्यात? त्याचं काही कळणच झालंय. काय कळत नाही? अरे गोगल गाय पोटात पाय,
सकाळी दिसली लंगडी गाय. गोगल काय पोटात पाय म्हणजे काय? पोटात पाय हा? म्हणजे गोलपोट. हा अरे म्हणजे दश्या. आणि लंगडी गाय म्हणजे सत्या. जमला जोड जमला. 10 आणि 7. काय झाली का तयारी? हो हो झाली तयारी. आम्ही चिवडा परतून घेऊ का? नाही नाही नाही, सेठ स्वतःच्या हातानंच मसाला टाकतील, मगच चिवडा बनेल. त्यांच्या हाताला जादू वेगळीच आहे. बरं बरं वय वय आओ शेठजींच्या हाताला 1 नंबरची चव आहे. आणि म्हणूनच आपला मन्ना सेठ चिवडा गावभर प्रसिद्ध आहे. हा, म्हणूनच रांगा लागतात हॉटेलच्या होय, बाहेर. बरोबर. लवकर तयारी करा. मन्ना सेठ आले. आवरा 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 की लवकर. काय झाली का सगळी तयारी? हो झाली. मसाला चिवडा पार बिघडून टाकणार. हे घ्या. खाऊन बघा. 2 किलो पॅक करून द्या. पॅक करा. करतो पॅक करा. संपला आता नाही 2 मिळणार. पाकीट पाहिजे. उद्याच मिळेल चिवडा. अहो आता नाही, संपला सगळा बघा, माल. एकतरी असं- हा उद्या मिळेल की. उद्या या तुम्ही सगळे. हा 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 येतो. मौसी. सोनी क्या हुआ? भेटले डॉक्टर? हो भेटले. काय म्हणाले? त्यांनी अगं एक पत्ता दिलाय. डॉक्टर प्रभुणे, मेंदू विकार तज्ज्ञ. बापरे. त्यांना एकदा दाखवून द्या म्हणे. मग आता उद्या आधी त्यांच्याकडे जाऊन या गं. अगं तुला तर माहिती आहे ना, डॉक्टरांकडे जायचं म्हटलं की हे कसे करतात. तू चिंता मत कर, मैं समझाती हूँ उनको, देखती हूँ कैसे नहीं मानते. अभी तक आए नहीं क्या होटल से? नहीं तो अभी तक नहीं आए. मौसी तू त्यांना जेवायला वाढशील? हो
उन्हातून आल्यामुळे खूप दमल्यासारखं झालंय. मी थोडी पडते. जा बेटा, तू आराम कर. जब वो आएंगे ना, मैं उनको परोस दूंगी. जा, ठीक है, आराम मौसी. कर, चिंता मत कर. चुकली 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 भाई, मला नाही खेळायचं. अबोली कुठे चालली? अबोली इकडे ये ना. अरे अबोली. आपण एक काम करू, सगळ्या जणी मिळून तिला पाठवू. चला ग, या ग इकडे. सब लोग आ जाओ. ए अबोली, ए ना ग खेळायला. काय करतीस घरी बसून? चल ये ना. शेठजी, हा आमचा दरबार. लोकांची सोय व्हावी म्हणून वरती, खाली कुणाला त्रास नको. जेवण झालं तुझं? होय. सांगू खाली वाढायला? नको नको, झालंय जेवण. पहा, तुला 2 वाजता बोलवलं, बरोबर 2 वाजले. माणसानं वेळ पाळायला हवी. वेळ नाही पाळली तर भेळ होते. होय होय. बोल, तुझं काय काम होतं? प्रापंचिक अडचणीनं हैराण झालोय. एकातनं मानवर काढली की दुसरी अडचण येते. सोसायटीतनं शेतीसाठी 25,000 रुपये कर्ज काढलं होतं, पर सगळं थकीत गेलंय. जप्तीची नोटीस आली आहे. 5-10 हजार तरी आजच्या आज बँकेत भरायला पाहिजेत. समद प्रयत्न करून बघितले, पण कुठंच काय मार्ग सापडेना. आता तुम्हीच मार्ग सुचवा. शेठजी, गुगल गाय पोटात पाय. सकाळी दिसली लगडी गाय. शेठजी, तुमच्या आशीर्वादानं 500 रुपयाचा जोड बसला. चांदी झाली आमची चांदी. शेठजी, ही आमची गुरुदक्षिणा स्वीकार करा. 5,000 आहे ते. 5,000? हा, कमी वाटतं? हे अजून 5,000 दे. हे घ्या. बरं, उद्याचं काय? उद्याचं उद्या. बरं बरं बरं, ठीक आहे. तुमचा आशीर्वाद राहू दे आमच्यावर. वय वय. येतो शेठजी. चल चल चल. हा चल. उचलते पैसे. जा बँकेत भरून दे. लय उपकार झाले. जा. बोल पुष्पा, क्या है तेरा? सकाळी तुम्ही मला सांगितलं की पैसे मिळणार आहेत म्हणून. ही गोष्ट खुद्द माझ्या नवऱ्याला पण माहिती नव्हती. मला वडिलांचा फोन आला, तुला 5 लाख रुपये मी देणार म्हणून. पण ही गोष्ट तुम्हाला कशी कळली? मला कुठं कळलं? तुला बघितलं, माझ्या मनात आलं, बोलून दिलं. बोल दिया. पण ही गोष्ट कुणाला सांगू नका. मी कशाला सांगू? आमच्या सुनीला पण नाही सांगणार. तिला काय वाटतं, माझ्या डोक्यावर परिणाम झाला. पण तसं नाही. मी जे बोलतो ते सत्य घटनेवर आधारित बोलतो. माझ्या डोक्यात किंचित फरक आहे. निघते मी आता. अगं, मधुरा झोपली वाटतं. हो, अगं बोलता बोलता झोपून गेली. मन्नाजी झोपले का ग? हो, हल्ली ते 9लाच झोपतात. झोपलेत ते पलीकडच्या रूम मध्ये. आपण तिघी इथेच झोपू. मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. सोनी, मुझे तो ये सब अजीब लग रहा है. मला वाटतंय नक्कीच त्यांनी सुट्र ओलांडलंय.
सूत्र ते काय असतं ग मौसी? अगं चौकात 7 गाठी बांधून टाकलेला पिवळा कपडा किंवा धागा असतो, त्याला सूत्र म्हणतात. तो ओलांडला की 7 विघ्न आपल्या मागे लागतात. म्हणून आपणही तसाच धागा घेऊन 7 गाठी बांधून उतरून चौकात टाकायचा आणि मग तो कोणी ओलांडला की आपल्या मागची पीडा निघून जाते आणि तो धागा ओलांडणाऱ्याच्या मागे ती लागते. पण मला नाही वाटत असल्या धाग्याने ही पिढा जाईल म्हणून. अगं पण करून तर बघूया. हे बघ मौसी, तुला जे काय करायचं ते तू कर, पण मी तर सकाळी यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. बर, चलो सो जाते हैं. हां. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, भूता खेताची, जिकडनं आली असेल तिकडेच निघून जाऊ दे. चलो, अभी हमारे दरबार का समय हो चुका है. ए बाई, काय माणूस आहे हा? पागल झालाय काय? बाई माणसाला कुठं बी हात लावतो. मी म्हटलं शहाणा माणूस असेल, पण डोक्यावर परिणाम झालाय याच्या. चल ग. परिणाम नाही, माझ्या डोक्यात किंचित फरक आहे. अरे भला हो भला, आम्ही जे बोलतो जे करतो सत्य घटनेवर आधारित. नमस्कार. बोल, काय बोलायचं आहे तुला? शेठजी, उद्या आमच्या बँकेच्या निवडणुकीचा निकाल आहे. माझं पॅनल निवडून येईल ना व? नाही म्हणजे म्या पुन्हा चेअरमॅन होईल ना व? मागच्या वर्षी शेतकऱ्याला कर्ज वाटलंस? नाही, या वर्षी तुझा पोंगा वाजला. एवढं करूनही सगळं पाण्यात गेलं. काय मावशी, काय म्हणते तब्येत? काय तरी खात राहते तू बाहेरचं. सारखं पोट दुखते ना तुझं. खात नको जाऊ बाहेरचं. हा, ऐकत जा. अगं बया, का? काय झालं? अगं त्या महाराजांनी मला गुदगुल्या केल्या आणि कंबर दुखायचीच थांबली की. अगं तू तो ओरडली होतीस ना त्याने गुदगुल्या केल्या म्हणून. होय, पण खरंच महिना झाला या कमरेच्या दुखण्याने हैराण झाली होती. काहीतरी तर शेठच्या हातात जादू आहे खरी. चल चल. क्या फेसबुक कैसा है? माझं काय नाही. काय काम आहे? कसं काय आलास? शेठजी, माझं जरा जमतंय का बघा. काय करायचं जमून? कितवं प्रकरण आहे हे? पहिलेच महंगा पडेगा. खरं सांग, कितवं आहे हे प्रकरण? खरं सांग. चौथं, पण शेवटचं. लग्न करणार आहे हिच्याशी. काय पण करून जमून द्या. इकडे. तिचा भाऊ तुझा मित्र आहे. हो. त्याला एक फोन घेऊन दे, तुझं लग्न होऊन जाईल. ठीक आहे? चल जा. अहो, चला आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. डॉक्टर आणि पत्नीला असं वाटते की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. खरं सांगू, माझ्या डोक्यात किंचित फरक आहे. आणि हे काय? हे कुठले कुठले लोक जमवून बसलायत तुम्ही? ये देखो, ये मेरा दोस्त फेसबुक, ये डोंगल. कुठला डोंगल नाही की कुठला पोंगल नाही. आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय.
पटपट आवरा आणि हे कपडे अजिबात चालणार नाहीत. दुसरे कपडे चेंज करून तुम्हाला माझ्या बरोबर यायचे. उठा लवकर. आणि हे काय, तुम्ही काय बघत बसलात? इथे काय नाटक सुरू आहे? चला निघा. मुझे ये बता, तू मेरी सोनी है या नानी है? हर वक्त तू मुझे डांटती रहती है. चलो. सोनी, हे बघ तुझी मैत्रीण फुलटॉस. चला. अगं राणी, तू इथे काय करतेस? भाभी तुम्ही? अहो आमचे काका इथे ऍडमिट आहेत ना, म्हणून त्यांना बघायला आले होते. तुम्ही इकडे कसे? काय नाही, जरा डॉक्टरांना भेटायचं होतं. काय नाही. हा येते. फुलटॉस. काही म्हणे फुलटॉस. अरे वो फुलटॉस ही है सोनी. उसका पहला टप्पा गिरता ही नहीं, डायरेक्ट मेरे आंख पे आती है. फुलटॉस. बस, चला. काही बोलताय तुम्ही. नमस्ते डॉक्टर. या बसा बसा. पेशंट हेच आहेत का? तुमचे फॅमिली डॉक्टर जाधव जे आहेत त्यांनी कल्पना दिली आहे मला. यांच्या आता आपण सर्व रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स, MRI या सगळ्या टेस्ट करून बघू आणि रिपोर्ट्स बघू आणि रिपोर्ट्स काय येतात त्याच्याप्रमाणे आपण पुढची ट्रीटमेंट ठरवू. पाटील, पेशंट पाठवून देतोय, बघा. MRI रिपोर्ट्स तरी सगळे नॉर्मल आहेत. ब्लड रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत, काहीच ॲबनॉर्मल दिसत नाहीये. आता तुम्ही एक काम करा, एखाद्या सायकॅट्रिस्टचं ओपिनियन घ्या, ते बरं होईल. बरे या आता. ठीक आहे डॉक्टर साहेब. नमस्ते. बरे या. मौसी, मी एका मैत्रिणीकडे जाऊन येते. हे आहेत घरी. हां. तू जरा लक्ष ठेवा त्यांच्यावर. हो, जरा जल्दी आणा. हा मौसी, आलेच मी. शांत होईल का सगळं ठीक? हे घे, थोडंसं पाणी पिऊन घे. शांत हो. अगं त्या डॉक्टरांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जायला सांगितले ना, पण याचा अर्थ असा नाही होत की तुझे मिस्टर वेडे झाले. तू काही काळजी करू नकोस, सारं ठीक होईल. अगं मला तर काहीच कळेना, काय करावं आणि काय नाही. निघेल का काहीतरी मार्ग? सोनी, हा सगळा प्रकार पाहता मला असं वाटतं की आपण एखाद्या माइंड ट्रेनरचा सल्ला घेतला तर. कुणी आहे का तुझ्या माहितीचं? आमच्या कंपनीमध्ये तसे एक ट्रेनर येत असतात, त्यांचा पत्ता आहे माझ्याकडे. आपण ते त्यांनाच भेटू. मला तर असं वाटतं ते शेठजींना नक्की बरे करतील. सोनी, तू काही काळजी करायची नाही, मी आहे ना तुझ्या बरोबर.
शिव हर शंकर नमामि शंकर शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंभो शंभो. मौसी कहाँ हो तुम? अरे कुठे गेली ही सगळे दरवाजे उघडे ठेवून? मौसी 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 यहाँ क्यों बैठी हो? पूरा घर खुला छोड़ दिया और यहाँ पर कोने में बैठी हो, क्या हुआ? मौसी तबीयत ठीक नहीं है? क्या घबरली सवड़ी? मौसी कुछ तो बोलो. चलो अंदर चलो. चलो मौसी. आओ मौसी संभल कर अंदर आओ. क्या हुआ? बैठो यहाँ. अगं बोलत का नाहीयेस? क्या हुआ? क्या हुआ? कुछ तो बोलो. तबीयत ठीक नहीं है क्या? हॅलो हॅलो, पुष्पा, घरी आहेस का ग? हो आहे ना. मग पटकन ये माझ्याकडे. ठीक आहे, आले. मौसी क्या हुआ? तुम्हारी तबीयत ठीक नहीं है क्या? रुको मैं पानी लेकर आती हूँ. हाँ? भाभी भाभी आले. भाभी काय झालं? मौसी पाणी पियो. अगं मौसी काय बोलतच नाहीये. काय होते ते सांगतही नाहीये. हा, मग शेटजींना बोलवा ना, आपण डॉक्टरकडे जाऊ. ते घरीच आहेत. अगं बाथरूम जवळ अशीच बसली होती. हा, कशाला घाबरली का मौसी? ते काही बोलले का? हा, नक्की शेटजीच काहीतरी बोलले असणार आहेत. आजकाल शेटजींना काहीही बोलायची सवय झालीये. परवा मलाही बोलले. हा? मावशी, तुम्ही ना शेटजींच्या बोलण्याचा काहीही मनावर घेऊ नका. भाभी, मला तरी वाटतंय. काय वाटतंय? चल तुझं आपलं काहीतरीच. हा अगं बहुतेक मावशीच्या बालमनावर परिणाम झालेला दिसतो. तुम्ही आधी वर जा बघू. ऐक. मौसी मौसी ठीक हो ना? मावशीला काही झालेलं नाहीये. भाभी, तुम्ही काही काळजी करू नका. मावशीला फक्त आराम करू द्या. हा, आणि काही लागलं तर मला बोलवा. हो. मी येते. हो ठीक आहे. हो जा.
मौसी मम्मी, नानी माँ को क्या हुआ? कुछ नहीं बेटा, तू जाके सो जा। मधुरा, झोप बाळा आता तू, खूप उशीर झालाय. मम्मी मला सकाळी लवकर हो, उठवा. ठीक आहे. मला लवकर जायचं शाळेत. ठीक आहे, झोप. मौसी, तुला थोडं दूध आणू का ग प्यायला? जेवली पण नाहीस व्यवस्थित. बरं ठीक आहे, तू आता शांत झोप, होईल सगळं व्यवस्थित. हं? मौसी, क्या हुआ? कुछ नहीं सोनी. मौसी, हाँ सोनी, मैं ठीक हूँ. एक बुरा सपना देखा था, इसलिए थोड़ा घबरा गई. अब तू बिल्कुल चिंता मत कर, सो जा. मौसी, मौसी रुको ना, मौसी क्या हुआ बताओ तो. मौसी, मौसी रुको ना, तुम तो रुकने वाली थी ना. रुको ना नानी माँ. नहीं मधुरा, जिद मत कर बेटा. लेकिन तुमने तो बोला था ना मौसी 4-5 दिन रुकोगी, क्या हुआ? हाँ बोला था, पर अब जाने दे मुझे बेटा. चलो चलो दादा, चलो. पहुंचने के बाद फोन करना. कविता, कविता. आले. काय ग, इतका वेळ कसा झाला तुला यायला? हो ग, झाला आता उशीर. काय सांगायचं तुला? का, काय झालं? अगं मी त्या दिवशी तुझ्या घरी आले होते ना, तेव्हा हे घरीच होते, म्हणून मी मावशीला यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि भलतंच घडलं. म्हणजे? अगं मावशी माझ्याकडे 4-5 दिवस राहायलाच आली होती हा. आणि यांच्या अशा वागण्यामुळे आज सकाळी अक्षरशः ती पळूनच गेली. अगं मावशीची काल दिवसभर बोलतीच बंद झाली होती. काय सांगतेस? तिने घरी पोचल्यावर फोनवर मला सगळा प्रकार सांगितला. बर मग? आणि ते ऐकून क्षणभर मी देखील हादरून गेलो. अगं पण असं घडलं तरी काय? अगं ते इतके तंद्रीत असतात ना की बाथरूम मधून बाहेर पडताना कपडे घालायचं सुद्धा त्यांना भान नसतं. ओ माय गॉड, हे तर अतिच होत चाललंय. बर, मी डॉक्टर समीरला फोन केलाय, आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ. चल. नमस्ते डॉक्टर. नमस्ते. या बसा. बोला, तुमचा काय प्रॉब्लेम आहे?
मला सांगा, ही घटना घडली त्याआधी ते कसला अभ्यास किंवा मेडिटेशन असं काही करत होते का? नाही, तसं त्यांचं काहीच चालू नव्हतं. मग कसलं टेन्शन आहे का? कशाची तरी धास्ती किंवा भीतीनं पछाडलंय असं काही आहे का? नाही, तसंही काही नाही. नाही हो, शेठजी तर नेहमी हसत खेळत आनंदी असतात. त्यांच्या मनावर, व्यक्तिमत्वावर जास्तीत जास्त कुणाचा प्रभाव? माझे पप्पा. हं, माझे पप्पा त्यांच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्याच विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती जास्त आहे. अच्छा. आणि हो, आजकाल ते त्यांचेच कपडे घालून फिरत असतात. बर. तुमचे पप्पा काय करतात? नाही, ते हयात नाहीत आता. ओ सॉरी. मग तुम्ही असं करा, तुम्ही मन्ना सेटनाच इथे घेऊन या. नाही, शेठजी सहजासहजी इथे यायला तयार नाही होणार. ओ मग तुम्ही असं करा, तुम्ही आधी त्यांना थोडं रिलॅक्स करा. त्यांच्या रुटीन लाईफमधून त्यांना थोडं बाहेर काढा. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे त्यांना एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला न्या. आणि मग एखाद्या दिवशी इकडे घेऊन या. हो, चालेल. आणि तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, मी त्यांना यातून पूर्णपणे बरा करतो. ओके? तसं झालं ना तर खूप बरं होईल डॉक्टर साहेब. येऊ आम्ही? हो. नमस्ते. नमस्कार. या. बाबूजी, पप्पांना काय झालंय? ते असे का वागतायत? माझ्या शाळेतल्या मैत्रिणी म्हणतात की ते वेडे झालेत. खरंच ते वेडे झालेत का? बोला ना बाबूजी, बोला ना. माझ्याशी ते नीट चांगले वागतायत, माझं सगळं ऐकतायत. पण मम्मी असं का म्हणते की ते विचित्र वागतायत? मम्मी खूप टेन्शन मध्ये आहे बाबूजी. पप्पांना सारखं दवाखान्यात घेऊन जाते. माझे पप्पा ठीक होतील ना? सांगा ना प्लीज बाबूजी, काहीतरी करा प्लीज. पप्पा, हे ठिकाण किती छान आहे ना? हा, खूप चांगलं ठिकाण आहे. आपण मम्मीला सुद्धा फिरायला आणायला हवं होतं. कशाला मम्मीला नको. मम्मी असली की सारखं हे नका करू, ते नका करू, हे नका खाऊ, ते नका खाऊ. बरं, ते राहू दे. संध्याकाळी जाताना मला ड्रेस घ्यायचंय, लक्षात आहे ना? हा, पक्का. हा चार्ट असा भिंतीवर लावायचा. ओके, आणि मी सांगितल्याप्रमाणे करा. चालेल. आणि काही प्रॉब्लेम आला तर फोन करा. चालेल. या. नमस्ते डॉक्टर साहेब. हां. हे यांचे मिस्टर मन्ना सेठ. अच्छा, नमस्कार. नमस्कार. तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, मी यांच्याशी बोलून घेतो. ठीक आहे. ओके. या सर.
तुम्ही बसा, मी आलोच. काय झालं? मी बोललो त्यांच्याशी. हे ठीक होतील ना? हो, एकदम ठीक होतील. तुम्ही काही काळजी करू नका. पण कशामुळे असे वागतात ते? म्हणजे नेमकं शेटजींना असं काय झालंय? तशी बरीच कारणं असतात. पडल्यामुळे काही वेळेला मनाची एखादी अद्भुत शक्ती जागृत होते, किंवा काही वेळेला आपल्या शरीरामध्ये जी सप्तचक्र असतात त्यातील एखादं चक्र पूर्ण क्षमतेने जागृत होऊन माणसाला अशी सिद्धी प्राप्त होऊ शकते. मला कुठली सिद्धी बुद्धी काहीही नको आहे. मला माझ्या नवऱ्यानं पूर्वीसारखं नॉर्मल वागायला पाहिजे. प्लीज डॉक्टर, असं काहीतरी करा. हो, तेच तर करायचंय. पण त्यासाठी आधी मला मन्ना सेठना संमोहित करावं लागेल आणि काही सूचना देऊन त्यांना नॉर्मल करावं लागेल. त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज आहे. ठीक आहे डॉक्टर, करा तुमची ट्रीटमेंट चालू. ओके. आम्ही आत येऊ शकतो का? सॉरी, कारण त्यांना संमोहित करण्यासाठी मला वेगळ्या रूममध्ये न्यावं लागेल. त्यामुळे तुम्हाला इथेच थांबावं लागेल. ठीक आहे डॉक्टर, थांबतो आम्ही इथे. ओके. अगदी रिलॅक्स बसा. हो. मगाशी आपलं बोलणं झाल्याप्रमाणे तुमच्या पत्नीच्या मनाच्या समाधानासाठी आपण हा प्रयोग करतोय. हो. बरोबर ना? तिला जे चांगलं वाटलं पाहिजे तेच मी करणार. तिच्यासाठी माझी काही करायची तयारी आहे. वा. माझी पत्नी खुश होईल, मी खुश होईल. वा. करा, तुमच्या सूचनेचं पालन करू. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण 3 वेळेला खोल श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडणार आहोत. घेणार. आता डोळे बंद करा. श्वास घ्या. पूर्णपणे श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या. पूर्णपणे श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या. पूर्णपणे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडा. डोळे तसेच बंद राहू दे. आता मी 1 ते 3 अंक मोजताच तुम्ही डोळे उघडायचे आहे. 1, 2 आणि 3. या काचेच्या दोलकाकडे एकटक बघत राहा. एकटक बघत राहा. अगदी मनापासून बघत बघत राहा. मी जसं सांगतो तसंच करायचंय. हळूहळू तुमच्या पापण्या आता जड जड होत चाललेल्या आहेत. तुमचे डोळे अतिशय जड जड होत चाललेले आहेत. तुम्ही झोपेच्या अतिशय खोल खोल आणि गाढ अवस्थेमध्ये चाललेला आहात. खूप खूप रिलॅक्स वाटतंय. आता मी 1 ते 3 अंक मोजताच तुम्ही झोपेच्या अतिशय खोल आणि गाढ अवस्थेमध्ये जाणार आहात. 1. तुमची झोप वाढत चाललेली आहे. 2 आणि 3. तुम्ही संमोहनाच्या अतिशय खोल आणि गाढ अवस्थेमध्ये गेलेला आहात. तुमचे डोळे पूर्णपणे बंद झालेले आहेत. तुम्ही झोपेच्या अतिशय खोल आणि गाढ अवस्थेमध्ये आहात. अतिशय रिलॅक्स वाटतंय. हलकं वाटतंय. बरं वाटतंय. इथून पुढे मी ज्या काही सूचना देणार आहे त्या सगळ्या सूचनांचं तुम्ही पूर्णपणे मनापासून पालन करणार आहात. इथून पुढं तुम्हाला फक्त माझाच आवाज ऐकू येणार आहे आणि मी जसं सांगतोय तुम्ही तसंच करणार आहात. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतंय. हलकं वाटतंय.
खूप खूप बरं वाटतंय. तुम्ही झोपेच्या अतिशय खोल खोल आणि गाढ अवस्थेमध्ये गेलेला आहात. खूप खूप बरं वाटतंय, हलकं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, पूर्णपणे रिलॅक्स वाटतंय, हलकं वाटतंय, बरं वाटतंय. आता हळूहळू तुम्ही मागे झोपायचं आहे. पूर्णपणे रिलॅक्स मध्ये झोपून जायचंय. डोळे बंद हवेत. पाय सरळ करा. अगदी रिलॅक्स झोपा, शांत झोपा, निवांत झोपा. तुम्ही संमोहनाच्या अतिशय खोल खोल आणि गाढ अवस्थेमध्ये गेलेला आहात. आता तुमचं अंतर्मन पूर्णपणे माझ्या ताब्यात आलेलं आहे. इथून पुढे मी तुम्हाला ज्या काही सूचना देणार आहे त्या सर्व सूचना तुमच्या अंतर्मनामध्ये पूर्णपणे जाणार आहे आणि त्या सूचनांप्रमाणेच तुम्ही वागणार आहात. त्या सूचनांप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगणार आहात. आणि आता मी 1, 2, 3 म्हणताच तुमच्या आयुष्यामध्ये जी काही घटना घडलेली होती, तुमच्या मनामध्ये जे काही विचार होते ते 1 ते 3 अंक मोजताच पूर्णपणे निघून जाणार आहेत. 1, 2 आणि 3. तुम्ही ती घटना पूर्णपणे विसरून गेलेला आहात. तुम्हाला इथून पुढे ती घटना, ते वागणं अजिबात आठवणार नाही. पूर्णपणे विसरून गेलेला आहात. आता त्या घटनेपूर्वी तुम्ही जसं नॉर्मल लाईफ जगत होता तशीच लाईफ आता इथून पुढे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जगणार आहात. अतिशय हसत खेळत आणि आनंदाने जगणार आहात. मी जसं सांगतो तसंच तुमचं अंतर्मन करणार आहे आणि इथून पुढे असंच तुम्ही नॉर्मल लाईफ जगणार आहात. खूप खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, हलकं वाटतंय. आता मी 1 ते 3 अंक मोजताच तुम्ही डोळे बंद अवस्थेमध्ये उठून बसायचं आहे. 1, 2 आणि 3. डोळे बंद अवस्थेमध्ये उठून बसा. तुम्ही झोपेच्या अतिशय खोल आणि गाढ अवस्थेमध्ये आहात. आता मी 1 ते 3 अंक मोजताच तुम्ही या समोनाच्या खोल आणि गाढ अवस्थेमधून पूर्णपणे बाहेर येणार आहात आणि पूर्णपणे जागे होणार आहात. जागे झाल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश वाटणार आहे, हलकं वाटणार आहे, बरं वाटणार आहे. आणि इथून पुढं तुम्ही तुमचं नॉर्मल लाईफ अतिशय आनंदाने आणि हसत खेळत जगणार आहात. 1, 2 आणि 3.